अमरावती शहर पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा परिसरातून 2 विधी संघर्ष पालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 देशी कट्टे पिस्तूल आणि 2 जिवंत कारतूस जप्त केली आहेत। अमरावती शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली। बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात 2 अल्पवयीन मुले कमरेला अग्निशस्त्र लावून फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून शिवाजीनगर परिसरातील कच्च्या रस्त्यावर या 2 विधी संघर्ष बालकांना शिताफीने ताब्यात घेतले। त्यांच्या झडतीत 80,000 रुपये किमतीचे 2 देशी कट्टे आणि 1,000 रुपये किमतीची 2 जिवंत कारतूस असा एकूण 81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पण आता पुढील तपासात बडनेरा पोलीस स्टेशन मार्फत त्या मुख्य आरोपीचा शोध घेतला जाईल का, ज्याने 2 अल्पवयीन मुलांना या बंदुका विकल्या होत्या। तो आरोपी गजाआड होईल का, या सर्वांकडे बडनेरासह संपूर्ण अमरावती शहरवासियांचे लक्ष लागले आहे की अखेर तो मास्टर माइंड कोण आहे जो बंदुकांच्या काळ्या बाजाराचा धंदा करतो। ही मुले सुद्धा बडनेरामध्ये बंदुका विकण्याच्या उद्देशाने आली होती का, या सर्व गोष्टींचा खुलासा पोलीस लवकरच करतील का, या सर्व विषयांच्या चर्चा सध्या बडनेरा शहरात जोरात सुरू आहे। या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ आणि शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।